जालन्यातील नूतन वसाहत परिसरात घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन। संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरात आगमन होताच मुस्लिम समाजाकडून करण्यात आलं वारकऱ्यांचे स्वागत। मागील 14 वर्षापासून शेख इब्राहिम यांच्या पुढाकारातून परंपरा कायम। गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांनी केला सत्कार। दिनांक 21 सोमवार रोजी जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले। संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना शहरातील नूतन वसाहत परिसरामध्ये आगमन होताच मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे। जालन्याच्या नूतन वसाहत भागामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले। यावेळी मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला आहे। नूतन वसाहत परिसरात शेख इब्राहिम यांच्या पुढाकारातून ही परंपरा मागील 14 वर्षापासून निभावली जात आहे, ज्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडत आहे। आषाढी एकादशी नंतर संत श्री गजानन महाराजांची पालखी परतीच्या प्रवासावर असून काल सोमवारी या पालखीचे जालना शहरामध्ये आगमन झाले। यावेळी पालखीतील वारकऱ्यांचा मुस्लिम समाजाकडून गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, शेख इब्राहिम, शेख अरशद, आसिफ पठाण, जमील शेख, अजहर शेख, नारायण वाडेकर, बाबासाहेब सोनवणे, आलिम शेख, अमोल भोसले, आदिल चौस यांच्यासह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्री संत गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत आम्ही 2011 पासून करत आहोत। 2011 साली गजानन महाराज पालखीचं जे ऍक्सिडेंट झालं तेव्हा सगळं पुरा जालना शहर भाऊक झालता। त्या भाऊक क्षणामध्ये आम्हाला पण असं वाटलं की या वारकऱ्यांचं आणि पायी चालणाऱ्या दिंडीकरांचं स्वागत आपल्या मुस्लिम समाजाकडून करावं म्हणून। तर 2011 पासून जी परंपरा आहे, आता 2025 लोक कोविडचा एक वर्ष सोडला समजा तर तिथं 13 ते 14 वर्ष पूर्ण झालेले आहे आम्हाला। आणि आम्ही गजानन महाराज पालखीचं प्रत्येक वर्षी शाल श्रीफळ देऊन स्वागत करतो। आणि आता सध्या चालताना त्यांना फुल देतो आणि संध्याकाळी त्यांचं जे तिथं जिथे स्टॉप राहतो ना तिथं त्यांचं टोपी आणि शाल देऊन टाकतो। माझं नाव शेख इब्राहिम शेख रसूल।